माझं नाव रावसाहेब माणिक डोंगरे. मी प्रभाग क्रमांक 25 गटात लढत आहे. मी माणूसच आम आहे. माझा प्रचार मी स्वतःच करतोय. माझ्याकडं कुठली प्रचार यंत्रणा नाही, कुठलं मंत्री संत्री खासदार आमदार नाहीत. म्हणून मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी, लोकशाहीनं जो दिलेला अधिकार बजावण्यासाठी, स्वतःचं समाजाची, वार्डाची, प्रभागाची, महिलांची, सगळ्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी या प्रस्थापितांच्या विरोधात उभा आहे. अनेक लोकांचे बलाढ्य पक्ष आहेत आणि यांना सामोरं जाण्यासाठी हातात झाडू घेऊन मी उभा आहे. या एरियामध्ये भ्रष्टाचारानं खूप मोठं थैमान घातलं आहे. त्या रस्त्याला विचारा, त्या गार्डनला विचारा, त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा, खऱ्या अर्थानं विकास झाला आहे का? त्या सामान्य जनतेला विचारा. तो आवाज शासन दरबारी मांडण्यासाठी, तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि माझ्या माथा मावलेला न्याय मिळवून देण्यासाठी मी खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून उभा आहे. विकासाचे काय मुद्दे आहेत तुमच्याकडे? सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छ आणि क्लीन सिटी. माझा प्रभाग या पिंपरी महानगरपालिकेमध्ये 1 नंबरचा प्रभाग असला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कचरा याचं व्यवस्थापन करणार. मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे. गुन्हेगारी कशा पद्धतीने कमी होईल याच्याकडं प्रामुख्याने लक्ष घालणार. महिलांसाठी उद्योगधंद्यामध्ये बचत गटांना प्रोत्साहन देऊन जास्ती पंजाब मॉडेल इथं आम आदमी पार्टीच्या माध्यमातून राबवलं 100% पंजाब मॉडेल, दिल्ली मॉडेल या ठिकाणी राबवले जाईल. 100 युनिटपर्यंत वीज फ्री पंजाब आमच्या दिल्ली सरकारने दिलेली आहे. घरपोच जे सरकारी योजना आहेत या तुमच्यापर्यंत आणून देईल. एवढेच नव्हे तर दर्जेदार शिक्षण काय असतं तुम्ही दिल्ली पंजाबला जाऊन बघा. एक आदमी पेटला तर तो काय करू शकतो या सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, प्रभागातील मतदारांना काय आव्हान द्यावं? प्रभागातील मतदार माझ्या माय बहीण भावांना विनंती करतोय की हा सण साजरा करण्यासाठी तुम्ही प्रामुख्यानं पुढं या. येणाऱ्या 15 तारखेला आपला लोकशाहीचा सण आपण साजरा करतो आणि हा सण साजरा करत असताना तुम्ही तुमचा हक्क बजावा. कुणाच्या गाडीला, कुणाच्या माडीला, कुणाच्या पैशाला बळी न पडता तुम्ही एका जुटीनं येणाऱ्या 15 तारखेला झाडूसमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे. तुमचा माणूस, हक्काचा माणूस, हाक तुमची, साथ माझी, हाक तुमची, साथ आमची, माझी. हे झाडू घेऊन हा परिवार स्वच्छ करणारच आहे, पण इथला राक्षस जो भ्रष्टाचार आहे हा पहिला साफ करणार आहे. तुम्ही स्वतंत्रपणे जगता आलं पाहिजे. तुम्ही स्वाभिमानाला मत द्या, तुम्ही प्रामाणिकपणाला मत द्या, तुम्ही माझ्या कार्याला मत द्या. मी न घाबरण्याला मी कोणाला घाबरणारा नाही. मी एक चळवळीत उभा राहणारा माणूस आहे. चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मी तुमच्यासमोर हजर आहे. एवढं बोलतो. धन्यवाद.